नमस्कार, मी मनीषा पाटील. मनीषा पाटील रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज पण मी एक नवीन छान पौष्टिक रेसिपी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे नाचणी, रागी किंवा नागली आपण जे म्हणत असाल ते, या नाचणीचा उपमा बनवणार आहे. तो तुम्ही आता बघा. नाचणी जरा जाडसर दळून घ्यायची आणि बारीक गाळणीने गाळून घ्यायची, म्हणजे बारीक पीठ त्याचं निघून जातं, म्हणजे भाजताना ते पीठ जळत नाही. नाचणीचा रवा आपण आता जरा भाजून घेणार आहोत. छान मस्त खरपूस याला भाजून घ्यायचं 5 मिनिटं. हे बघा, आपला रवा आता मस्त भाजून झालेला आहे. वास पण छान सुटला आहे. आपण आता त्याला एका डिशमध्ये काढून घेऊया. आता आपण तेल टाकूया. 1 ते 1.5 चमचा टेबलस्पून तेल टाकलं. त्याच्यामध्ये माझं सगळ्यात आवडतं म्हणजे हिंग. हिंगाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित पचतात. नंतर जिरं, मोहरी आणि कढीपत्ता बघा असा बारीक कापून घ्यायचा. बारीक कापलेला कढीपत्ता कोणी काढत नाही, तो बरोबर पोटात जातो. त्याच्यानंतर आपण टाकूया कांदा. 1 ते 1.5 कांदा कापून टाकलेला आहे. आणि आता आपण टाकूया त्याच्यामध्ये अर्धा कापलेला टोमॅटो. आपलं कांदा टोमॅटो छान परतून झालं आहे. आता आपण त्यात टाकूया अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ आणि 2 वाट्या पाणी. आपण ज्या वाटीने रवा, सॉरी 1च वाटी पाणी टाकायचं, कारण आपला रवा खूप बारीक आहे, तो पटकन शिजेल. चवीसाठी थोडासा गूळ. उकळ फुटली छान. आता आपण हा भाजलेला रवा याच्यात टाकूया आणि मस्तपैकी परतून घेऊया. लगेचच शिजतो, त्याला पाणी जास्त लागत नाही. पण आता त्याच्यावर 2-3 मिनटं बारीक गॅस करून झाकण ठेवूया. हे बघा, आपला रागी, नाचणी किंवा नागलीचा उपमा तयार आहे. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया. हे बघा, खाण्यासाठी तयार आहे आपला पौष्टिक नाश्ता, रागीचा उपमा, नाचणीचा उपमा. तुम्हीही करून बघा आणि खाऊन बघा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.